नमस्कार मंडळी, तोंडाची चव वाढवणारी आजची चटपटीत रेसिपी। आज बघूया टोमॅटोचा ठेचा। भाकरी, पोळी, भात या सगळ्यांबरोबर खाता येईल असा ठेचा आहे आजचा। ह्यासाठी 6-7 मध्यम तिखट चव असणाऱ्या मिरच्या, 7-8 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो लागणार आहेत। शेवटची भाकरी तव्यावरून खाली घेतल्यावर त्याच तव्यावर 2 चमचे तेल घातले। तवा आधीपासूनच तापलेला असल्यामुळे लगेचच त्यात छोटा पाव चमचा जिरं घातले। ते फुटल्यावर त्यात चिरलेल्या मिरच्या आणि लसूण घातलीये। जरा परतून लगेचच झाकण ठेवले। हे असं लगेच झाकण ठेवल्यामुळे फोडणीला घातलेल्या मिरच्यांचा खाड घरातल्या इतरांपर्यंत जाणार नाही आणि ते ठसकणार नाहीत याची काळजी घेतलीये। 2 मिनिटांनी झाकण काढून त्यात पाव चमचा हिंग घातलाय। तो जरा परतून घेऊन त्यात चिरलेले 2 टोमॅटो घातलेत। टोमॅटो घालून परतून घेतलंय। गरजेप्रमाणे मीठ घालून सगळीकडे लागण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवायचं। मग 5-6 मिनिटांनी गॅस घालून झाकण काढून तवा खाली उतरवून घेतलाय। आता हे गरम असतानाच ठेचून घ्यायचं। माझ्याकडे छोटा दगडी बत्ता आहे, त्याने ठेचून घेते। ह्या बत्त्याऐवजी स्टीलची वाटी, भांड किंवा छोटा तांब्या असेल तर त्याच्या सहाय्याने हे ठेचून घेता येऊ शकेल। हे असं ओबडधोबडच ठेचायचंय। हे न ठेचता मिक्सरला लावलं तर गुळगुळीत चटणी तयार होईल, ते टाळण्यासाठी ठेचूनच घ्यायचं। हे ठेचत असतानाच त्यात मूठभर कोथिंबीरही घालायची। हे असं लोखंडी तव्यावरच केल्यामुळे अजून छान चव ह्या ठेच्याला येते। मात्र हा ठेचा तयार झाल्यावर जास्त वेळ न घालवता लगेचच तव्यावरून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि भाकरी बरोबर खायला द्यायचा आणि घ्यायचा। अशाच झटपट रेसिपींसाठी सोबत रहा।